मुलीलाच उचलतील किंवा नवरदेवालाच उचलतील हार घालताना, हे खूप चुकीचं चाललंय सध्या. त्यानंतर अक्षदा मारतायत भरपूर ठिकाणी. गुरुजी लोकांना पण अक्षदा मारल्या जातात किंवा इतर कोणीतरी मित्रांना टार्गेट करायचं, त्यांना अक्षदा मारायच्या. बरोबर. तर अक्षदा शस्त्र रूपेण असं सांगितलेलं आहे. अक्षदा जर मारल्या जोरात, मंत्र म्हणून मारणं किंवा मंगलाष्टका म्हणून मारणं हे वेगळी गोष्ट आहे. परंतु आपण त्याला लागण्यासाठी मारणं म्हणजे ते शस्त्ररूप धारण करतात आणि त्याचा वेगळा परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो. आता विधींना सुद्धा काही ठिकाणी महत्व दिलं जात नाही. लवकर आवरा लवकर आवरा, गुरुजींना पण खूप घाई करतात, शॉर्टकट शॉर्टकट करायला सांगतात. पण ही चुकीची गोष्ट आहे. विधी वगैरे व्यवस्थित होणं खूप महत्वाचं आहे. विधींना जास्त महत्व दिलं पाहिजे इतर गोष्टींपेक्षा. आणि जर तुम्हाला इतर गोष्टी करायच्या आहेत तर ते तुम्ही लग्नानंतर करू शकता. तुम्हाला त्याच दिवशी त्याच वेळेला का पाहिजे? तुम्ही इतर वेळेस करू शकता ना. मंगलाष्टका झाल्या, विधी झाले, त्यानंतर तुम्हाला रिकामाच वेळ असतो. जेवण झालं की तुम्ही जावा नाचायला किंवा त्याच्या आधी लवकर या, 9 वाजता या किंवा 8 वाजता या, डीजे लावा, लवकर नाचा. त्या मुहूर्ताला काय इतकं महत्व आहे? मग ते सगळं शुभ काळ कुठला आहे, शुभ वेळ कुठली आहे, त्यांना कुठलं त्याचा लाभ कुठल्या याने होणार आहे ते सगळं बघितलं जातं. खरंच याचा लाभ होतो गुरुजी? होतो, 100% होतो. तुम्ही बघा ज्यांच्या मुहूर्तात लग्न लागलेले, बरोबर वेळेमध्ये लग्न लागलेले आहेत, त्यांचं आयुष्य तुम्ही बघायचं. 3-4 वाजता, 12चं लग्न 3-4 वाजता व्हायला लागलंय. मग राहू काळ कधी आहे, काय कधी आहे, नक्षत्र कुठलं आहे, ते सगळं बघून करायला पाहिजे. परंतु आता गुरुजींनी सांगितलेलं असतं 12:30 वाजता करायचं किंवा मुहूर्त विचारलेला असतो, पत्रिकेत छापलेला असतो, परंतु ते लग्न होतंय 4-5, काही ठिकाणी 2 वाजता होतंय. हे चुकीचं आहे ना.